एवढे भाषण आहे की आता बोलायचं आवड प्रश्न निर्माण झाले विद्यार्थ्यांकडे. पण देवमाने सर साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी आवर्जून आमची उपस्थिती आहे म्हणजे पारंपरिक कोण आहे त्यांची आम्ही म्हणजे पारंपरिक मतदार जसं असतो तसं पारंपरिक कोण आहे. सोनवणे सर, मी, देवमाने सरनी मला ते काय भिंगरी नगरसेवक काय तर म्हणलं. त्याचा अर्थ असा होता की मी खूप फिरतो वाढत असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे 24 आवर्स उपलब्ध असं ना. पण देवमाने सर साठी माझ्याकडे चांगलं नाव आहे, तुम्हाला माहित नाही. देवमाने सरनेम झालं पण देव माणूस आहे देवमाने सर म्हणजे. व्हेरी गुड. त्यांच्यासाठी एकदा देव माणसासाठी एकदा काढलं होतं. आणि विद्यार्थ्यांसाठी काय बोलू. विद्यार्थी आज हे पहिली ते 5वी 6वी 7वी 8वी दरवेळेस प्रमाणे यावेळेस सांगतो मी की बोलावं कोणासाठी या ठिकाणी उपस्थित असलेला माझा पालक वर्ग, पालक मित्र, बाबा देवमाने सर सारखे किंवा आपल्याला शाळेमध्ये ट्युशन मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गुरु भेटतात. तर गुरु कसा असावा तर गुरु पाठीवर हात देऊन शिक म्हणणारा, लढ म्हणणारा पाहिजे. मी सरचे तिसरं वर्ष आहे माझं या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं. मी जेव्हा या मुलांना बघतो मी नेहमीच सांगतो की मुलं नेहमी मध्यमवर्गीयांच्या आणि सर्वसामान्य कुटुंबातूनच तयार होतात आणि सर्वसामान्य कुटुंबातीलच पालकांकडे पाहून ते विद्यार्थी घडत असतात. तुम्हाला आश्चर्य नाही वाटतं तर मी सुद्धा सर्वसामान्य कुटुंब शाळा, निर्माणदेवी काळे विद्यालय जिथं 50-40 विद्यार्थी राहायचे अशा शाळेमध्ये शिकलो. 10वी 12वी पर्यंत मुलांना निश्चित काही कळत नाही. तर सरांनी मला एक उदाहरण दिले, बाबा एका मुलीचे पालक वारले, वडील वारले, त्यानंतर त्या मुलीनं आता 4-6 महिन्यामध्ये प्रोग्रेस चांगला केला. तर ज्या वेळेस ज्याला परिस्थितीची जाण होते, मग इंग्लिशमध्ये काही पोरं बोलते, इंग्लिश मधल्या पोराचा कॉन्फिडन्स जास्त काय मी सांगतो, कारण तिथे इंग्लिश कोणालाच कळत नाही, त्याच्यामध्ये फुल फॉर्म मध्ये होते. कारण कळायला असतं चुका सांगितल्या असत्या, ते फक्त दोघांचा कळायला असतं वरी, बाकी चालू होती ठेका मस्त आपलं वातावरण पण बघू. कारण कुणी कळणार नाही ना आपलं जास्त, आपल्याला काही कळत नाही. तर सरांनी बऱ्यापैकी इंग्लिशची तयारी केली, मुलांचा कॉन्फिडन्स चांगला होता. मग पोटभरी चांगला बोलला, कांबळे म्हणून मुलगी छान बोलली, आणखीन शेख म्हणून मुलगा छान बोलला. तर हे काय असतं व्यासपीठ म्हणजे काय असतं लक्षात घ्या. हे व्यासपीठ आम्हाला 12वीला भेटलं, 11वीला भेटलं. दादासाहेब लोंढे सर म्हणून होते, त्यांनी फक्त बोल म्हणून गणेश चालू केले, ते आजपर्यंत गणेश बोलत त्याचं लक्षात घ्या. तर तुमच्यापैकी कोणतं डॉक्टर, इंजिनियर, वकील, अधिकारी, आता मग इथं मॅडम एक भेटल्यात, त्यांनी क्लास 2ची जॉब घेतले. आता ते ज्या डिपार्टमेंटला काम करत आहेत त्या डिपार्टमेंटला जाण्यापर्यंत जे स्ट्रगल होतं, मी नेहमी म्हणतो की या ठिकाणी बोलणाऱ्यामध्ये, या ठिकाणी बसणाऱ्यामध्ये प्रत्येक जण मीटिंगवर असतो. ज्यानं ज्या ठिकाणचं पद मिळवलं, प्रतिष्ठा मिळवली, ज्या ठिकाणचं नाव मिळवलं, देवमाने सरनी क्लास टाकला, असे हजारो लोक फक्त विचार करतात आपलं हे करायचं, पण जे करतात तो या ठिकाणी असतो. मॅडम साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, त्याने अभ्यास केला. आणि सर आपल्या अकॅडमीमध्ये शिकणारा प्रत्येक विद्यार्थी आपण ज्यांना जाण करून देतो, ज्याचा स्पिरिट जागा करतो. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण त्याच्यात जमलात. मासाहेब जिजाऊ जर कंटिन्यू टीव्हीचं रिमोट घेऊन जर बसली असती, आपल्या घरात जशी चार्ली चॅप्लिन निर्माण होईल तसे छत्रपती शिवाजी महाराज निर्माण झाले. लक्षात घ्या, आपल्या मी मेजर लोकांना म्हणतो, ज्याच्या घरात सगळ्यात मोठा टीव्ही, त्यानं 12वीच्या नंतर विद्यार्थ्याचा विचार करायचा नाही की माझं पोरगं काय करायला. लक्षात घ्या, ज्याचा मोबाईलचा रिचार्ज, टीव्हीचा रिचार्ज आज महिन्याचा कंटिन्यू 1 दिवस सुद्धा बंद झाल्या, ज्याच्या घरात भांडं आढळतं, समजायचं ते लेकरू शिकणार नाही. लक्षात घ्या, मी लिहून देतो तुम्हाला. ज्यांच्या घरात टीव्ही नाही तेच विद्यार्थी इथून पुढे भविष्य घडवणार, हे तुम्हाला लिहून देतो. आणि ज्यांच्या घरात मोठमोठे मोबाईल, मोठमोठे टीव्ही लागलेत, त्यांनी आपल्या विद्यार्थ्याचा, पालकाचा विचार करायचा नाही. आपल्या मध्यमवर्गीय घरामध्ये सकाळी 8 वाजता घरातला माणूस हा कमवण्यासाठी बाहेर पडतो. 10 वाजता 9 वाजता मुलं बाहेर पडतात आणि 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जो कार्यक्रम चालतो फक्त टीव्हीचा आणि मोबाईलवर काय चाललंय म्हणण्याचा. तर मला सांगायचं हे आहे की कमवण्यासाठी जो बाहेर पडतो तो घराची उपजीविका भागवतो.
आणि घराच्या पाल्यावर लक्ष त्याच्या आईचं असतं, तर मला आपल्याला रिक्वेस्ट करायची आहे, बोलणं थोडं जर करणं वाटलं तर लक्षात घ्या. आमच्या घरात टीव्ही नव्हती किंवा आम्ही दूरदर्शन पर्यंतच होतो 12वी पर्यंत, म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. त्यावेळेस शक्तिमान लागायचं, दामिनी काहीतरी लागायचं, 4 ते 6, 2 ते 4 अशा कार्यक्रमाला आम्ही तयार झाले विद्यार्थी. पण ज्यांचे आता कंटिन्यू टीव्ही घरात आले, कारण की छत्रपती शिवाजी महाराजची जयंती म्हणजे प्रबोधनावर आली पाहिजे. शिवरायांचं कौतुकाला तेवढं कमी आहे. बाळासाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराज कसे घडतील ते सकाळी उठल्यापासून मला सांगा. या ठिकाणी सगळ्यात 5 ला उठणारा विद्यार्थी कोण आहे? हातवरी करा. ज्यानं 5 वाजता उठतो तो खरा विद्यार्थी. ज्यांचे पालकच सकाळी 7 ला उठत असतील त्यांनी शिक्षणावर लक्ष द्यायचं नाही. म्हणजे आपल्या घरात सासू नाही, सासरे नाहीत ह्याचा ऍडव्हान्टेज घेणाऱ्या पालकांना माझं सांगणं आहे, ते ड्रॉबॅक आहे आपल्या घरातला. आता मी वकिली पण करतो, माझ्याकडे डिव्होर्स पिटिशन असतील, भांडणं असतील, वांदे असतील, प्रॉब्लेम जेवढे तुमच्याकडले प्रश्न आहेत ते 110 प्रश्न माझ्याकडे आहेत आणि त्यांना मी फेस करून सगळ्यांना सांगतोय. जर आपला खरंच विद्यार्थी घडवायचे, आपण किरायाने या ठिकाणी राहत असताल, आपण भाड्याच्या घरात या ठिकाणी राहत असताल, आपण स्वतःच्या घर या ठिकाणी करून राहत असताल, तर तुमचं भांडवल हे लेकर आहेत, लक्षात घ्या. यामधलं जर उद्या इंजिनियर, डॉक्टर, बघा हे टाइमपास मध्ये जन्मलेलं, लक्षात घ्या. हो का? जे खडाड बाजूला एक लक्षात घ्या, ते ज्याला परिस्थितीची जाण आहे आणि ज्यांनी आपल्या फोकस आपल्या विद्यार्थ्यांवर केले, पाल्यांवर केले. आजचं तुमचं भाड्याचं घर उद्याचं 2 मजलीचं होईल, तर तो फोकस विद्यार्थ्यावर करा. आजची तुमची परिस्थिती राहणार नाही. मी 93 साली लातूरला आलो, लातूरचं तोंड आम्ही 93 साली बघितलं, भूकंप झाली, त्यामुळे टेंट टाकायचे, 4 पत्र्याचं घर होतं भाड्यानं स्वतःचं. तर आज या ठिकाणी समजा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं, नगरसेवक म्हणून काम केलं, वकील म्हणून काम केलं. आता वकील का असं, त्याच्या मागे हिस्ट्री काय सर? मेडिकलचा इंजिनियरचा खर्च आपल्या पालकांना झेपत नाही. 2-3 हजारची फीस भरायची पात्रता नाही वडिलांची, आईची. माझी सैनिकाचा मुलगा तो. तर काय सगळ्यात सोपं काय, तर चला वकील होऊ. पण वकील झाल्यानंतर कुणाची सेवा केली? तर सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाची, ज्यांना फीस देण्याची अडचण आहे, शेतीचे भांडणं आहेत, घरात भांडणं आहेत, पण कोर्टात जायचं म्हणजे 10-5 हजारची अडचण येतात. तशासाठी आपण मोफत वकिली केली. कदाचित त्यांचे पैसे सुद्धा घेतले नाही. मला माहिती आहे कोर्टाची पायरी चढणं म्हणले अवघड आहे, दवाखान्याची पायरी चढणं म्हणले अवघड आहे. पण त्या निमित्ताने मी सांगू इच्छितो, आपण काय शिकवतो, आपण क्वालिटी शिक्षण घ्या. देवमानी सर सारखे शिक्षक भेटले, आपण या ठिकाणी राहतो. ज्याच्या घरात आज फक्त त्यानं भाडं आणि मुलांवरचा खर्च मेंटेन करू शकतो, त्याच पालकाच्या घरामध्ये इंजिनियर, डॉक्टर, वकील आणि कलेक्टर होऊ शकतात. लक्षात घ्या, मी तुम्हाला लिहून देतो. म्हणजे फार श्रीमंताचा मुलगा. मला एक सांगा, अपवाद देवमानी सरांनी हिस्ट्री काढा महाराष्ट्रामध्ये. काल पोरा आता एका मुलीबद्दल आपण बोलला, 16 वर्षी एका मुलीचं लग्न झालं वार्डामध्ये, प्रभागामध्ये. तिची आई धुणं भांडे करून राहत होती. ताकडीचीच आहे, ते नाव कुणाचं घेत नाही मी. 17व्या ते 18व्या वर्षी त्या दोघांच्या नवरा बायकोमध्ये भांडण झालं. जिथं लग्न लावलं 16व्या वर्षी, तुमच्यासाठी सांगावलं, कारण तुम्ही बरेचसे जण 10वी-12वी जण मुलीचे लग्न करतात. 17-18 वर्षी मुलीचं लग्न झालं. 19व्या वर्षीच त्या मुलींना त्या दोघांमध्ये भांडण झालं नवरा बायको. तर त्याच्या समजा शंका असेल काहीतरी, तर माझ्या प्रभागातलं कुलस्वामीनगर मधलं प्रकरण आहे. त्या मुलांना तिच्या आई म्हणजे माहेरी मुलगी आल्यानंतर आई वडील शेताकडे, आई वडील नव्हते, सासू म्हणणारी शेताकडे गेल्यानंतर त्याने त्या मुलीचं डायरेक्ट नरड कापलं. किती वाजता? सकाळी 10-11 वाजता. मला फोन आला नगरसेवक म्हणून, भाई आपण कुठे आहे, तिकडे जागेवर या, घरात नवरा बायको खूप भांडणं करतात. त्यांच्या भांडणाचा आवाज आला. आम्ही जाईपर्यंत त्या मुलांना, तिच्या नवऱ्यानं, 17-18 वर्षा मुलीच्या नवऱ्यानं त्या मुलीचं नरड कापलं. नरड म्हणजे पूर्ण थ्रोट मधून बाजूला काढलं. तुमच्यासाठी सांगावलं, सगळ्यासाठी. योगाने मी सरांनी म्हणल्यासारखं थोडं फिरतोय, फोन आला की लगेच जागेवर जायची पद्धत आहे. मी गावाला कारण सांगत नाही, कारण द्यायची सोय नाही. साळुंके म्हणायची मुलगी आहे. योगाने तिला हॉस्पिटलला सिव्हिलला नेलं. डीन म्हणले, डीनला फोन केला, आपल्या संपर्क आहे, ज्या पद्धतीने संपर्क आहे कॉन्टॅक्ट आहे. डीन म्हणले, वकील साहेब 2 तास थांबा, त्या मुलीची बॉडी घेऊन जावा. 2 तासांनी ती मुलगी मारणार आहे. तर डीनला मला शिवाय घालू लागल्या आपल्या प्रतिष्ठेप्रमाणे. तुम्ही मला बाकीचं काम घेऊन त्या मुलीचं आधी ऑपरेशन करा. तिला प्रायव्हेट मध्ये नेला तर 2-3 लाख खर्च आला असता. योगामध्ये त्यांना माझ्या भीतीपोटी का होईना चांगले डॉक्टर बोलून आयसीयू मध्ये घातलं. तिचं नरड जी फाडलं होतं पूर्ण, जिवंत होती मुलगी, ते फक्त 1 तासामध्ये शिवलं. तिचा रक्त हे ते सगळं काय मेडिकल आपण पाहिलं. आणि तेवढं संपर्क समाजामध्ये आहे चांगल्यापैकी, आपण फिरतो. म्हणजे योगाला एक नवीन मुलगी डॉक्टर झाली, ती थोडी भावनिक झाली त्या मुलीकडे बघून. तिच्या नवऱ्याने एवढा कमी वयात तिचं नरड कापलं. त्या भावनेमध्ये तिचं ऑपरेशन झालं. मी त्या मॅडमला विचारलं, डॉक्टरला विचारलं, ह्या मुलीबद्दल तुमचं आता ओपिनियन काय आहे, काय होऊ शकतं येत्या 2-4 तासामध्ये, तुमच्यासाठी उदाहरण देत आहे. ती म्हणजे सर, निमोनिया जसं झाला होता ना, कोरोना होता, जर फुफ्फुसामध्ये रक्त गेलं तर ती मुलगी वाचणार नाही. 48 तासाचा वेट बघून
आणि 2 दिवसानं दीड दिवसानं आपण तिचं अपडेट सांगेल पुढचं म्हणले. योगायोगाला जेव्हा सर आपण त्या मुलीला ऍडमिट केलं, 11 वाजता घर येलो, गाडीवर एकटा येताना सुंद झालो मी, कारण मला बीपीवर माळकरी, मला काय माहित नाही रक्त हे बघून बुद्धी बंद पडली की बाबा एवढ्या कमी वयामध्ये लेकराचा जीव जाऊ शकतो. तर वाटत येत असता म्हणलं की आयुष्यात जर आपण काय पुण्य केलं असेल, काय कर्म चांगलं झालं तर त्या मुलीचा जीव वाचवा एवढी एक इच्छा होती आपली. तर योगावर घरी येत असताना 48 तासांत आणखी व्हिजिट केली आणि 2-3 दिवसांनी ती मुलगी वाचली. काल पण तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो. त्या मुलीच्या साक्षीपुराव्यामध्ये मीच आता कोर्टामध्ये जाऊन तिच्या विरुद्ध, तिच्या नवऱ्याच्या विरुद्ध साक्षी दिली. असे 2-3 प्रकरण झालं आपलं. योगावर ती मुलगी वाचली. जर आपण तिथं लक्ष घातलं नसतं तिथं तिसरं स्मरण काय आपण म्हणत होती पुण्य स्मरण दुसरं तिसरं झालं असतं. पण काल परवा 2 दिवसाखालीच मी तिचं कलेक्टर ऑफिसच्या ग्राउंडवर सत्कार केला. ती मुलगी आता मुंबई पोलीसमध्ये भरती झाली. लक्षात घ्या. त्या प्रकरणामध्ये मी फक्त एक राजकीय नेता म्हणून हात घ्यावा, सिव्हिल हॉस्पिटल नेऊन टाकावं, वापस येवं, असं जर केलं असतं कदाचित त्या मुलीचा फक्त आपलं लक्ष न घातल्यामुळे तिचा जीव गेला असता. ती मुलगी वाचली. त्याच्यामुळं मुलींचे लग्न करण्यावर फार लवकर भर देऊन काही मला तुम्हाला सांगायचं. परिस्थिती कशी का असणार, लग्नानंतर ती मुलगी शिकली आणि आज ती मुंबई पोलीसमध्ये भरती झाली. योगावर तुमची कधी तर भेट होईल, टाकली गावचीच आहे. आता मला मॅडमला बघितल्यानंतर त्यांना वाटलं परिस्थिती आहे. लक्षात ठेवा, एसी दिली, फॅन दिलं, कूलर दिलं, फार मोठं आयुष्य आराम दिलं म्हणजे मुलं घडतात. ते तुमच्या डोक्यातला गैरसमज काढून टाका. तुम्ही फक्त मुलांना शाळेपर्यंत ट्युशन पर्यंत आणून सोडा, तेच मुलं बघून दुसरीकडे शिकतील. एखाद्याने शेजारी 2-3 मजले घर बांधलं, एखाद्याने मोठी गाडी घेतली, एखाद्याने मोठी वस्तू घेतली, त्या वस्तूमध्ये माणसं मोठे होत नाहीत. लक्षात ठेवा. आता जे सध्या यांत्रिक युग सुरू झाले, प्रत्येकाला वाटतं की फार मोठं काहीतरी झालं म्हणजे हे लेकरं शिकतात. तुमचे मुलंच शिकणार आहेत आणि तुमच्यापैकीच अधिकारी होणार आहेत, कारण की तुमच्याकडे भांडवल नाही. ज्याच्याकडे फार मोठं भांडवल असतं त्यांचे मुलं, पालक, विद्यार्थी शिकत नसतात. त्याच्यामुळे झिरो बॅलन्सच माणूस मोठा होतो. इतिहास करण्याची संधी कोणाला भेटते? मुघलांच्या अंडर राहून राजा बनण्याचा अधिकार कोणाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांना होता. कारण की मुघल राज्य अतिक्रमण करत होते, त्यांना हिंदुत्व संपवायचं होतं, त्यांना भारत देश संपवायचा होता. त्या परकीय अतिक्रमणाविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी बंड पुकारले म्हणून ते राजे झाले. लक्षात ठेवा. तसं आपल्याला आताच्या परिस्थितीच्या विरुद्धात बंड करायचंय. आता आपली परिस्थिती बरोबर नसेल, वाईट असेल, त्याच्या विरोधात बंड करा, तेव्हाचे विद्यार्थी घडतील. आणि मला तुम्हाला लेकरांना सगळ्यांना सांगायचं, ज्यांना सकाळी 5ला उठून ग्राउंडवर जाईल, शाळेच्या आधी 1 तास ग्राउंडवर व्यायाम करेल, शाळेत जाण्याच्या आधी 1 तास अभ्यास करेल, शाळेतून गेल्यानंतर 1 तास अभ्यास केलं, तोच या ठिकाणी इंजिनियर, डॉक्टर, वकील, मॅडम सारखा अधिकारी होईल. लक्षात ठेवा. आणि ज्यांना मोबाईलवर 24 तास आहे, घरी गेले की मोबाईलवर भांडते, मोबाईल बघूनच जेवण करताय, त्यांना भविष्यामध्ये काहीही होण्यात नाही लिहून देतो मी. ज्यांना आईला म्हणतंय तू लाद घालू का, मला मोबाईल देते, मी जेवत नाही, लक्षात घ्या, तुम्ही घडणार नाहीत. आणि मुलांना 10वी पर्यंत मोबाईल हातात देऊ नका आणि आपण टीव्ही बंद करा. या प्रबोधनावर सरांनी मला 2 मिनिट बोलण्याची संधी दिली. जरा ऍडव्हान्टेज घेतलं स्टेजचं, पण मला तुमच्यामध्ये कुठं मी दिसत होतो म्हणून मला बोला वाटलं. या ठिकाणी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय